जय शिवराय भावानो. आज आपण चाललेलो आहे भाताची कांडणी करायला. भाताचे जे बी असतात ना वर टरफाल ते काढायला. तर तुम्हाला ती मशीन दाखवतो आज तुम्हाला की कशी भाताची काढणी केली जाते. आपण आलो आहोत आता कोकण साईडला. तर चाललेलो आहे आपण बघा. भावानो, आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे. एक क्षण जगता आलं पाहिजे, कारण मरण कधी येईल हे सांगता येत नाही भावाला. बसल्या बसल्या जागी माणसांना अटॅक येतात, रोडवर चालत असताना गाड्या उडवतात, ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे मरण कधी येईल सांगता येत नाही, कारण मृत्यू ना कधी येऊ शकतो. त्यामुळे आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या आयुष्यात कधीतरी सुख शोधायचं असेल ना, तर गावातला फेरफटका मारला पाहिजे. गावाची शुद्ध हवा ही दवाखान्यातल्या ऑक्सिजन टँकपेक्षा कधीही भारीच. कारण माणसाचं आयुष्य खूप साधं असतं, साधं राहणीमान, साधेपणाचं जीवन हेच माणसाला शोभतं. गावाकडचं वातावरण, शुद्ध वातावरण, गावाकडची हवा ही पैशाने विकत घेता येत नाही. ती स्वतः तिथे जाऊन अनुभवायला लागते. गावातल्या मातीतला वास जन्नत असते, जन्नत. त्यात निसर्गरम्य वातावरण. निसर्ग पाहायचा असेल ना तर गावालाच यायचं लागतं. शहरातल्या बिल्डिंगच्या जंगलापेक्षा गावाकडची झाडं झुडपं खूपच भारी. तर आपण चाललेलो आहोत आता भातकांनी मशिनीकडे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पूर्वीची माणसं बॅलर असायचं, बॅलर लोखंडी. पण मला आता आठवतं की ते पेंड्या बांधायची पहिली माणसं, आणि बॅलरवरती पेंडी आपटायची. पूर्वीच्या पद्धतीने माणसं हाताने करायचं सगळे. आता मशिनी आधुनिक झाले, जग आधुनिक झाले यंत्राचं. त्यामुळे आधुनिक पद्धतीने लोकांचं म्हणजे कष्ट वाचतं नाही का, वेळ वाचतो. तर बघूया कसा वेळ वाचतो आणि काय ते यंत्र काम करतं. तर आता आपण आलेलो आहे ते यंत्र पाहण्यासाठी. तर ते भात काढणी यंत्र कसं काम करतं ते बघा. बघा, हे ठेक्यातलं ओतलेलं आहे, अशा प्रकारे त्या मशिनीमध्ये टाकलेलं आहे आपण भाताचं. तर ते यंत्र कसं काम करतं ना ते बघूया. वरती मशीन असं काम करतं, आपला हलर असतो का नाही धान्याचा, हलर प्रकारेच काम आहे. तर बघा, इंद्रायणी तांदूळ एकदम शुद्ध कशा प्रकारे बघा. इथून तांदूळ अशी इकडे वरती जात आहे, इथून वर असं प्रक्रिया होऊन त्यावरती एकदम पॉलिश होऊन तांदूळ बाहेर येतात, पांढरे शुभ्र मोत्यासारखे. अशा प्रकारे भाताची काढणी केली जाते बघा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझा नंबर सेव्ह करून ठेवा. तर पाहून आता आपण चाललेलो आहे घराकडे. बघा, हे भाताचं झालेलं आहे काढणी करून. आणि आता आम्ही निघालेलो आहोत, घराची वाट धरत आहोत. तुम्हाला दाखवतो गावाचं वातावरण कसं असतं ते. एकदम शुद्ध हवा कशी असते ते, दोन्ही साईडला हिरवेगार झाडी, मधून वाट. आज पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता ढग त्या डोंगराला टेकलेलं आहे. असं जणू वाटतंय की त्या डोंगराला मिठी मारते हे ढग. किती भारी वाटतंय माझ्या. मी इथे आलो होतो मित्राच्या घरी. तर तुम्हाला एक दृश्य दाखवतो मी. बापाने लेक. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की ज्या मुलीला ना बापाची कष्टाची जाणीव असते का नाही, ती मुलगी कधीही वाया जात नाही. लहानपणापासून तिला बापाची कष्ट दिसतात, परिस्थितीची जाणीव असते, जबाबदारीची जाणीव असते. ती मुलगी कोणताही वाईट मार्ग निवडत नाही, कारण तिनं बापाचं कष्ट जवळून पाहिलं असतं. खरंच खूप काही शिकाय मिळतं आयुष्यात, खूप काय. तर आपण आलेलो आहे मित्राच्या घरी. तुम्हाला दाखवतो, घराच्या गच्चीवरती आलेलो आहे मी. तर तुम्हाला दाखवतो त्या गच्चीवरून हे गाव कसं दिसते. तर तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम शुद्ध हवा. आपण स्वर्ग नरक काय पाहिलेलं नाही. स्वर्ग कसा असतो हे आपल्याला माहीत नाही, पण आयुष्य जगत असताना स्वर्ग कसा असतो हे जर पाहायचं असेल ना, मराठी माणसं आहोत आपण. सह्याद्री ही स्वर्गापेक्षा, स्वर्ग तर माहीतच नाही, पण स्वर्ग कसा आहे याची जाणीव करून देऊ शकते सह्याद्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, स्वर्गाहूनही सुंदर सह्याद्री माझा. कधी तर आयुष्यात वेळ भेटला ना, सह्याद्री हिंडा. आयुष्यात जगायचं कसं ना ते गावातल्या माणसांना विचारा, शेतकऱ्यांना विचारा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे.